नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकत्र आलो आहोत एका खास दिवसाच्या निमित्ताने। आज आहे आपला महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे हा अत्यंत महत्वाचा असा दिवस आपल्याला साजरा करायचा। महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे या तारखेला सरकारी सुट्टी असते म्हणून तो साजरा करायचा असं आहे का? तर खरं तर हा महाराष्ट्र दिन आहे आपल्या अस्तित्वाची, अस्मितेची आणि अभिमानाची एक जिवंत खूण। आज आपण डोकावून बघणार आहोत त्या इतिहासामध्ये जिथे महाराष्ट्र जन्म घेत होता, त्या लोकांकडे ज्यांनी महाराष्ट्र घडवला आणि त्या मूल्यांकडे ज्यावर हा महाराष्ट्र राज्य उभा आहे। या महाराष्ट्राला जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्र चळवळ। 1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण या भारतामध्ये राहणाऱ्या मराठी जनतेला त्यांच्या मनामध्ये असणारा महाराष्ट्र काही मिळाला नव्हता। तो अजून नकाशावरही आलेला नव्हता। बॉम्बे स्टेट या नावाने मराठी आणि गुजराती भाषिक एकत्र होते, पण अस्मितेचं संपूर्ण प्रतिनिधित्व नव्हतं। आणि तिथूनच सुरू झाली संयुक्त महाराष्ट्र चळवळ। संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे काय? संयुक्त महाराष्ट्र म्हणजे एक मराठी भाषिक राज्य मिळावं यासाठी झालेली चळवळ। मुंबई त्या राज्याची राजधानी असावी यासाठी झालेली चळवळ। भाषिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक एकात्मतेवरती आधारित अशी राज्यरचना असावी म्हणून झालेली चळवळ। या मागणीसाठी हजारो लाखो लोक रस्त्यावरती उतरले। फडफडणारे झेंडे, घोषणा ह्यांनी दुमदुमलेले चौक आणि धगधगते हे सुद्धा सगळ्या जगाने पाहिलं। 150 जणांनी हौतात्म्य स्वीकारलं, त्यांचे प्राण या मातीसाठी अर्पण झाले। हुतात्मा चौक आजही त्याची साक्ष देत आहे। 1 मे 1960 हा दिवस उजाडला आणि आपल्या सगळ्यांच्या मनामधला महाराष्ट्र स्थापन झाला। या विजयामागे सामान्य जनतेची, शेतकऱ्यांची, कामगारांची, विद्यार्थ्यांची, महिलांची, साहित्यिकांची, सर्वांची एकत्र ताकद आहे। तर मग आपला हा महाराष्ट्र कसा आहे? हा महाराष्ट्र म्हणजे संतांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे। महाराष्ट्र म्हणजे संतांचं गारुड, समाज सुधारकांचं तेज पाहणारा राज्य। संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी अवघ्या 16व्या वर्षी एवढा महान ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि अख्ख्या समाजाला ज्ञानाचं दार खुलं केलं। संत तुकाराम महाराज ज्यांनी अभंग म्हणजे लोकमानसाचं प्रतिबिंब अगदी त्यांच्या रचनेमधून व्यक्त केलं। संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत सावतामाई, संत जनाबाई सर्वांनी भक्तीचा, समानतेचा, प्रेमाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला। या संतांनी भिंती पाडल्या, जातीपातीच्या भिंती, पंथांच्या भिंती, अहंकाराच्या भिंती, या सर्व भिंती नष्ट करून समाजाला एका चांगल्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न केला। समाज सुधारणेचा प्रकाश टाकणाऱ्या समाज सुधारकांना सुद्धा याच संतांनी प्रेरणा दिली। महात्मा फुले असतील ज्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला आणि जातीभेदाला विरोध केला। सावित्रीबाई फुले असतील ज्या पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या, स्त्री शिक्षणाचा दिवा लावणाऱ्या माता बनल्या। बाबासाहेब आंबेडकर असतील ज्यांनी संविधानाचे शिल्पकार, सामाजिक समतेचं प्रवर्तन ह्याच्यामध्ये केलं। राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचं बीज पेरणारा राजा म्हणून आपण त्यांना सांगू शकतो। आणि गोपाळ हरी देशमुख ज्यांना सगळेजण लोकहितवादी म्हणून पण ओळखतात, त्यांनी शतपत्र लिहिली, 108 लेखांमधून समाजाला जागे करण्याचा प्रयत्न केला। यादी काही संपणारी नाहीच आहे। धोंडे केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर या सगळ्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, सतीबंदी, बालविवाहाची बंदी अशा अनेक सुधारणांचे अग्रदूत म्हणून कार्य केलं। ही महाराष्ट्र फक्त जमीन नाहीये, हा महाराष्ट्र एक विचार आहे, एक प्रगतीचा विचार आहे, एक पुढे नेणारा विचार आहे, समाजाच्या कल्याणाचा विचार आहे, हे याच्यातून सिद्ध झालं। हा महाराष्ट्र फक्त धर्म सुधारणा आणि संतांचीच भूमी आहे का? तर हा महाराष्ट्र गड किल्ल्यांची सुद्धा भूमी आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक श्वासात स्वराज्याचं स्वप्न नांदलेलं आहे। राजगड जिथे स्वराज्याचं पहिलं पाऊल पडलं, तेव्हा जिथून स्वराज्याची सुरुवात झाली। रायगड जिथे छत्रपतींचा राज्याभिषेक झाला। सिंहगड जिथे तानाजीच्या वीरमरणाची गाथा लिहिली गेली। असे कित्येक गड आहेत, प्रतापगड आहे, तोरणा आहे, पन्हाळा आहे, विशाळगड आहे, जंजिरा आहे। अशा अनेक गडांमधून आपल्या संघर्षाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते। शिवाजी महाराजांचा राज्यकारभार म्हणजे लोकशाही, कर व्यवस्था, संरक्षण, न्याय
एका प्रजासत्ताक राज्याचं एक आदर्श मॉडेल काय असावं हे खरा आपल्या आत्ताचा प्रजासत्ताक स्वातंत्र्य होण्यापूर्वी महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यांच्या नावानं आजही आपलं रक्त स्फुरून येतं, अंगावरती काटे उभे राहतात आणि चांगलं काहीतरी करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. कारण ते फक्त राजा नव्हते, तर ते जाणता राजा होते, जनतेचे राजा होते, सर्वांचे राजा होते. या महाराष्ट्राला आपण शब्दांची श्रीमंती लाभलेलं राज्य सुद्धा म्हणतो. या मातीला शब्दांची श्रीमंती देणारे कुसुमाग्रज, नटसम्राट नाटकामधून माणसाच्या भावविश्वाचं सुंदर चित्रण करणारे वि.स. खांडेकर यांनी आपल्या साहित्य विश्वामध्ये ययाती सारखा ग्रंथ लिहिला, ज्याला ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा मिळाला. ग.दी. माडगुळकर ज्यांनी शरयू तीरावरी अयोध्या प्रभू मंदिरी वसली गीत रामायणाचं लेखन केलं. शांता शेळके असतील, मंगेश पाडगावकर असतील, सुरेश भट, विठ्ठल वाघ असे कितीतरी मराठी कविता समृद्ध करणारे कवी आपण बघितले. नासी फडके, शंकर पाटील, बाबा कदम, पु ल देशपांडे हे कित्येक दिग्गज कलाकार, विनोदी लेखक, रहस्य कथा लिहिणारे लेखक होऊन गेले. माझे जीवन गाणे म्हणणारा महाराष्ट्र, काव्य, कथा, नाट्य, लोककला इथं आपण जगलो, बघतोय आणि आजही त्या मातीवरती आपलं जीवन जगतोय. महाराष्ट्राला विज्ञानाचा सुद्धा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कित्येक शास्त्रज्ञ सुद्धा होऊन गेलेले आहेत. फक्त भावनाच नाही, फक्त सुधारणाच नाही, फक्त शब्दांचीच किमया नाही, तर इथे बुद्धी आणि विज्ञानाचा केंद्र सुद्धा स्थापन झाला. जयंत नारळीकरांसारखा खगोलशास्त्रज्ञ आपल्या महाराष्ट्राला मिळाला. अनिल काकोडकरांसारखे अणुशक्तीचे शिल्पकार आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले. रघुनाथराव माशेलकर, अनंतराव गोपटे, आशा कामटे असे संशोधनामध्ये अग्रगण्य असणारे नाव या महाराष्ट्राच्या भूमीचे सुपुत्र म्हणून ओळखले जातात. फक्त पुत्रच नव्हे तर या भूमीवरती अनेक अशा संस्था उभ्या झाल्या ज्या आपल्या भारताच्या प्रगतीमध्ये अमूल्य वाटा उचलतायत. IIT बॉम्बे, TIFR ज्याला टाटा मूलभूत संशोधन केंद्र म्हणतो आपण, BARC भाभा अणुसंशोधन केंद्र किंवा पुण्यामध्ये असणारी प्रसिद्ध संस्था आयुका, या सगळ्या संस्था ज्या आहेत या महाराष्ट्राच्या या मातीवरतीच निर्माण झाल्या. आजचा तरुण स्वप्न बघू शकतोय संशोधक होण्याचं, शास्त्रज्ञ होण्याचं, डॉक्टर होण्याचं, ते सगळं या संस्थांमुळेच साध्य होत आहे. महाराष्ट्र ही अध्यात्माची सुद्धा मंदिरं उभारणारी भूमी म्हणून ओळखली जाते. पंढरपूरचा विठोबा, नाशिकचा त्र्यंबकेश्वर, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आपल्या इथे असणारी तुळजाभवानी माता, नाशिकच्या वणीमध्ये असणारी सप्तशृंगी माता आणि रेणुका माता यासारख्या कित्येक देवता आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये जेजुरीचा खंडोबा हा त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर आपल्या सर्वांसाठी पुण्यभूमी असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरीचा किल्ला, स्वामी समर्थांचा अक्कलकोट, गजानन महाराजांचा शेगाव, साईबाबांची शिर्डी, या सगळ्या एवढ्या आध्यात्मिक केंद्रांमुळे आजही महाराष्ट्र एक आध्यात्मिक राज्य म्हणून बघितलं जातं. आणि या सगळ्यामध्ये आपली प्रसिद्ध असणारी वारी जी आपल्याला दरवर्षी विठोबाच्या दर्शनाला घेऊन जाते ह्याचा उल्लेख तर करावाच लागेल. आपला हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रासाठी तुम्ही सर्व तरुण हे सुद्धा एक खूप मोठी आपली संपत्ती म्हणून बघायला हवी. तुम्ही सर्व तरुण अशा उत्तम स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय. या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामधून स्वतःला तयार करतायत. आजही महाराष्ट्राने एवढी प्रगती केली आहे, त्या प्रगतीमध्ये अजून कशी सुधारणा करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत. तुम्हा सर्वांना या सगळ्या प्रयत्नांच्या मध्ये उत्तरोत्तर जास्तीत जास्त यश मिळत राहू. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एकूण एक समस्येवरचे वेगवेगळे उत्तर आणि उपाय सापडत राहू. त्या उपायांना तुम्हाला खूप यश मिळत राहू ही आम्हा सगळ्या शिक्षकांची इच्छा आहे. मित्रांनो, आज आपण या महाराष्ट्राला काय देतोय हा एक प्रश्न आपण स्वतः विचारायला हवा. फक्त व्हॉट्सअपवरचे स्टेटस आपल्याला लावायचे का फक्त आपल्याला इंस्टाग्रामवरच्या स्टोरीज लावायच्यात, की तन मन धन जे काही आपण महाराष्ट्राला देऊ शकू ते आपल्याला द्यायचंय. तुमच्या हातामध्ये आता राईट नाव मोबाईल आहे. त्या मोबाईलचा वापर करून आपण या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काय करू शकू हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. ओके, आज जर आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक समाज सुधारक असले असते, आज जर आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आपले
आदर्श जर जिवंत असले असते तर त्या सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं असतं की मुलांनो मराठी स्टार्टअप सुरू करा, मुलांनो डिजिटल समता अभियान चालवा, मुलांनो शिक्षणासाठी काहीतरी नवीन गोष्टी करा. सो तर चला तर ठरवूया, मी महाराष्ट्र घडवतोय हे फक्त म्हणायचं नाही, तर मी महाराष्ट्र घडवतोय हे करून दाखवायचं. आज या भारत भूमीचे मातेचे आपण सगळे सुपुत्र आणि या महाराष्ट्र भूमीवरती लहानाचे मोठे झालेले आपण या मायभूमीचे पुत्र स्मरण करूया या महाराष्ट्राच्या मातीला, जी आपली मायभूमी आहे. आपण नतमस्तक राहायला पाहिजे या मातीच्या समोर, ज्या मातीमधून संतांनी जन्म घेतला, समाज सुधारकांनी जन्म घेतला, शास्त्रज्ञांनी जन्म घेतला आणि या भारताच्या शिल्पकारांनी सुद्धा जन्म घेतला. आपण सलाम करायचा आहे सगळ्या हुतात्म्यांना, ज्यांच्यामुळे आज मोकळेपणाने आपण एवढ्या सुंदर अशा मराठी भाषेमध्ये बोलू शकतोय. लक्षात घे, माझं बोलणं संपत आलं असलं तरी आपली जबाबदारी संपत नाहीये, उलट सुरू होतीये. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय सर्व संत श्रेष्ठ, जय संविधान, जय कृषी, जय विज्ञान आणि जय मराठी संस्कृती. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी तुम्हाला जे काही आयुष्यामध्ये करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना भरपूर यश लाभो, अशा शुभेच्छांसह मी इथे थांबतो. जय हिंद, जय भारत.